शिवमचं आज काहीतरी टेस्टी खायचं मन होतं, पण रोज रोज काय टेस्टी खाणार नाही का, म्हणून म्हटलं चला हेल्दीच काहीतरी टेस्टी बनवूया, त्याच्याने पोट पण भरेल आणि जिभेचेही चोचले पूर्ण होतील असंच बनवायला घेतलं. त्याच्यासाठी मी इथे व्हेजीस कट करून घेतल्या आणि कणिक भिजवून लगेच पोळ्याही करून घेतल्या, कारण की मी बनवते एग रोल. पोळ्या बनवून झाल्यावर जो तवा गरम होता त्याच्यावरतीच मी लगेच भाज्या थोड्या थोड्या परतवून घेतल्या, म्हणजे कसं त्याचा कच्चापणा निघून जाईल याच्यासाठीच. कांदा, शिमला मिरची, कोबी सर्व छान असं थोडं थोडं फ्राय करून घेतलं. आणि इथे मी 2 अंड्याचं एग रोल बनवते, तर त्याच्यासाठीच 2 अंडे घेतले. चटणी, हळद, मीठ टाकून सर्व असं एकजीव करून घेतलं आणि गरम तव्यावरती टाकून दिलं. थोडंसं ऑमलेट बनायला लागलं आणि त्याच्यावरती लगेच पोळी टाकून दिली, म्हणजे कशी पोळी आणि ऑमलेट एकजीव म्हणजे एकमेकाला चिपकून जातील अशा पद्धतीने मी लगेच टाकून घेतलं. एका साईडने ऑमलेट बनवून झालं आणि दुसऱ्या साईडने लगेच पलटवून घेतलं. इथे आपलं ऑमलेट आणि पोळी व्यवस्थित बनवून रेडी आहे, तर त्याच्यावरती मधलं फिलिंग बनवूया. त्याच्यासाठी मी इथे शेजवान चटणी घेतलेली आहे, ती स्प्रेड करून घेतली आणि ज्या भाज्या कॅप्सिकम वगैरे सॉर्टे करून ठेवलेलं होतं, थोडं थोडं परतवून ठेवलेलं होतं, तेच एक एक करून मी छान असं पसरवून घेतलं आणि त्याच्यावरती केचप टाकलं आणि इथे आपला हा रोल बनवून रेडी आहे.